जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती। चातुर्मास समाप्ती आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या निमित्तानं हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह पहिल्या दिवशीची सेवा आहे। आजचा दिवस हा मंगल करण्याचा आहे, पहिला दिवस, आणि ही जी पहिली सेवा आहे ही माझ्या वाट्याला आलेली आहे। कोणतंही कार्य चालू करण्या अगोदर मंगल करण्याची वैदिक परंपरा आहे। म्हणजे वैदिक परंपरेनुसार प्रत्येक कार्याची सुरुवात करताना मंगल करायचं असतं। हे मंगल तीन प्रकारे करतात। एक वस्तू निर्देश रूप मंगल, दुसरं नमस्कार रूप मंगल आणि तिसरं आशीर्वाद रूप मंगल। हे तीन प्रकारे हे मंगल करत असतात। मंगल कुणाचं करतात तर कार्य पार पडण्यासाठी जो सर्वशक्तिमान आहे त्याचं मंगल करतात, त्याला नमन करतात। भगवान माऊली ज्ञानोबारायांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या असं म्हणून त्यांनी मंगल केलेलं आहे। ओम या शब्दाद्वारे त्यांनी ब्रह्माचं वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे आणि नमोजी या शब्दाद्वारे त्यांनी नमस्कार रूप मंगल केलेलं आहे। थोडक्यात काय, मंगल एवढ्यासाठी करायचं आहे की ज्या कार्यासाठी मी प्रवृत्त झालेला आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, त्या कार्याद्वारे अनेक लोक अस्तिक व्हावेत, हा हेतू लक्षात घेऊन मंगल करायचं असतं। भगवान माऊली ज्ञानोबारायांनी इथे आपल्या सद्गुरूंचं मंगल केलेलं आहे। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं ते म्हणतात। पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी गणपतीचं मंगल केलेलं आहे, ओंकार रूप गणेशाचं मंगल केलेलं आहे, आणि त्यानंतर 17व्या अध्यायामध्ये त्यांनी पुन्हा गणपतीचं मंगल केलेलं आहे। बाकीच्या सगळ्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या श्रीगुरूंचं मंगल केलेलं आहे। आता 17व्या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी जरी आपल्या गणपतीचं जरी मंगल केलं असलं तरी गणपतीचं आख्यान समोर ठेवून त्यांनी आपल्या सद्गुरूंचंच मंगल केलेलं आहे, कारण ते आपल्या सद्गुरूंनाच ते ब्रह्म मानत होते। गणपतीचं मंगल केलंय म्हणजे इथे त्यांनी ब्रह्माचं मंगल केलेलं आहे, आणि ब्रह्म आणि सद्गुरू याच्यामध्ये काहीच फरक नसतो। म्हणून चिंतनासाठी घेतलेली जी ओवी आहे ती जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती। एक श्लोक आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। इथे ब्रह्मदेवाला गुरु म्हटलेला आहे। ब्रह्मदेव जे आहेत ना ते ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचं काम करतात। बघा, ब्रह्मदेव हे सृष्टी निर्माण करण्याचं काम करतात। श्लोकाचा अर्थ काय सांगतो की ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचं काम करतात। विष्णू काय करतात की ब्रह्मदेवानी जे काही केलेलं आहे त्याचं पालन करण्याचं काम विष्णू करतात, आणि काही काळानंतर संहार करण्याचं काम हे महेश्वर करत असतात। सद्गुरू काय करतात बघा, सद्गुरू बोध देतात आणि बोध देऊन बोध पुत्र जन्माला घालतात। काना वचनाची भेटी ते बोध देतात आणि बुद्धीमध्ये ज्ञान निर्माण करतात, म्हणजे ते काहीतरी निर्माण करतात। बोधपुत्र ते जन्माला घालतात, आणि बोधपुत्र ते जन्माला घातल्यामुळे सद्गुरू हे ब्रह्मदेव आहेत। जे ज्ञान बुद्धीमध्ये जिवंत झालेलं आहे ते जिवंत ठेवण्यासाठी अनेक प्रकारे यत्न करण्याचं काम हे सद्गुरू करत असतात, म्हणून ते विष्णू आहेत। आणि शिष्याला बोध देण्या अगोदर त्याच्या काही वाईट सवयी असतात, काही वाईट आचार विचार त्याच्याजवळ असतात, काही वाईट संस्कार त्याच्याजवळ असतात। ते वाईट आचार विचार, ते वाईट संस्कार, त्यांचा नाश करण्याचं काम, ते घालवण्याचं काम सद्गुरू करत असतात। एवढंच नाही तर सद्गुरू जीवाला जी अविद्या अनादी काळापासून छळत आलेली आहे ती अविद्या घालवण्याचं काम सद्गुरू करत असतात, म्हणून सद्गुरूला महेश्वर म्हटलेलं आहे। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे जे तीन देव आहेत, या तीन देवांचं जे स्वरूप आहे ते ब्रह्म आहे, आणि हे ब्रह्मचं सद्गुरूंच्या रूपानं साक्षात प्रकट झालेलं आहे, म्हणून गुरु साक्षात परब्रह्म असं म्हणतात। आणि यासाठी भगवान माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचंच नमन केलेलं आहे। आणि येत वडील जे जे करती तया नामे धर्म ठेवती, आणि म्हणून चिंतनासाठी घेतलेली ओवी आहे जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। संतांच्या दृष्टीनं जर विचार केला तर आपल्याला मिळालेला जो मानवी देह आहे हा मानवी देह हा एक योग आहे असं म्हणतात। मानवी देह काय आहे? योग आहे असं म्हणतात। नुसता योग नाही बरं का, तर तो बरवा योग आहे असं म्हणतात। तो का म्हणे योग घडला बरवा असं म्हणतात। मनुष्य जन्म मिळणं हा एक योग आहे म्हणतात, बरवा योग आहे असं ते म्हणतात। लक्षात आलं का बघा। आता बरवा योग का आहे, ते का म्हणतात बरवा योग आहे, त्याचं उत्तर असं आहे की येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येर झारे चिरापडे।
याच शरीरात राहून आपल्याला जन्म मरणाची परंपरा खंडित करता येते, म्हणून हा बरवा योग आहे. आणखीन ते सांगतात पुढे जाऊन, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देव होऊ म्हणती ते देवच होती. या मानवी देहाचं एक असं वैशिष्ट्य आहे की याच देहात राहून तो भगवंत मी आहे याचा आपल्याला अनुभव घेता येतो. जे देव होऊ म्हणती ते देवच होती, चकार आहे बरं काही ते. म्हणून संतांच्या दृष्टीनं तुका म्हणे योग घडला बरवा असं म्हणतात. म्हणजे याच देहामध्ये आपल्याला तो भगवंत मी आहे याचा मला अनुभव घेता येतो. पण असा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी सद्गुरूची कृपादृष्टी लागते. सद्गुरूच्या कृपेशिवाय, सद्गुरूच्या कृपादृष्टीशिवाय हे शक्य होत नाही. ते खोच आहे आणि ती खोच कुठली तर सद्गुरूंची कृपादृष्टी. त्यांच्या कृपाशिवाय इथे परमार्थ पूर्णच होत नाही. आणि म्हणून परमार्थ पूर्ण करणारे जे सद्गुरू आहेत त्यांचं मंगल करताना, त्यांना नमन करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आपण आताच म्हटलं की सद्गुरूंच्या कृपेशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही, त्यांच्या कृपादृष्टीशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही. दोन उदाहरण जाता जाता सांगतोय आणि आपण पुढे जाऊ, कारण कथा सगळ्यांनाच माहित आहेत त्या. देव माझ्या हातचं खातो, देव माझ्या हातून दूध पितो, देव माझ्याशी गप्पा गोष्टी करतो. मी देवळामध्ये नाही गेलो तर देवाला करमत नाही. हो बरोबरच आहे बरं का. भगवंताला नामदेवराय जर दिसले नाहीत तर करमायचं नाही. भगवंत नामदेवरायाला लढीवाळपणे म्हणायचे, नाम्या कुठं होतास रे? जसं एखादी आई आपल्या लहान बाळाला म्हणावी, अरे बाळा कुठं होतास इतका वेळ. याचा अर्थ आपलं बाळ जर आपल्याला दिसलं नाही तर त्या आईची तळमळ त्या वाक्यातून दिसून येते. अगदी तशा पद्धतीनं नामदेवराय जर भगवंताला दिसले नाहीत तर भगवंत नामदेवरायांना विचारायचे की नामा कुठं होतास रे? देव त्यांना नाम्या म्हणायचे बरं का, कुठे होतास रे? नामदेवरायांना याचा गर्व झाला होता. देव माझ्या हातचं खातो, माझ्याकडून दूध पितो, माझ्याकडून नैवेद्य खातो, माझ्याशी बोलत राहतो. आणि ते बालसुलभ वृत्तीनं सगळ्या पंढरपुरामध्ये फिरत होते. भगवंताला वाटलं की याला गर्व झालेला आहे आणि याला गर्व झाला असेल तर त्याचा गर्वहरण करायलाच पाहिजे. याचं एक कारण आहे, जिथे अभिमान असतो तिथे देव नसतो. आणि म्हणून भगवंतांना वाटलं की याच्या ठिकाणी अभिमान आलेला आहे, याच्या ठिकाणी गर्व आलेला आहे, अहंकार आलेला आहे, घालवला पाहिजे. आणि मग देवांनी संतांच्या मांदियाळ्यामध्ये त्यांना पाठवलं आणि संतांच्या मांदियाळ्यामध्ये पाठवल्यानंतर तिथं ते कच्च मडकं ठरले. आणि मग ते देवांकडे परत तक्रार घेऊन आले आणि देवांकडे तक्रार घेऊन आल्यानंतर देव म्हणाले, बरोबर आहे नामा, जाई नाम्या जाई गुरुशी शरण. ते म्हणतात ते बरोबर आहे म्हणाले नामदेवा, ते तुला कच्च म्हणतात ते बरोबरच आहे. त्यासाठी तू काय कर, जाई नाम्या जाई गुरुशी शरण, तेने तुझे तुटेल भाऊबंधन वेगी. अरे बरोबरच आहे म्हणाले, जा तुला गेलं पाहिजे म्हणाले. आणि मग भगवंतांनी त्यांची व्यवस्था औंध्या नागनाथकडे केली. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना बोध झाला आणि बोध झाल्यानंतर नामदेवराय विठ्ठल झाले बरं का. नामदेवरायाला भगवंतांनी विठ्ठल केलं त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. हे एकदा नामदेवरायांनी भगवंताला लढीवाळपणे म्हटलं होतं. काय लढीवाळपणे म्हटलं होतं की देवा तू मला एकदा विठोबा कर, मला काय कर, तुझ्यासारखं एकदा कर, तुझं बरं आहे म्हणाले. विठेवरती उभा राहिल्यानंतर तुला काय काय येतं खायला, आंबे खायला येतात, तुला लाडू खायला येतात, तुला बर्फ्या खायला येतात, बरं आहे बाबा म्हणले, तुझं विठोबा झाल्यावर एवढं सगळं मिळतंय, मला एकदा तू विठोबा कर. आणि मग भगवंताने एकदा त्यांना स्वरूपता मुक्ती प्रदान केली आणि मग त्यांना विठ्ठल केलं आणि मग स्वायुज्यता मुक्ती दिली आणि त्यानंतर त्यांना खरोखर विठोबाच केला. याचा अर्थ काय आहे की नामदेवराय हे महान भक्त आहेत. जरी महान भक्त असले तरी ज्ञान होण्यासाठी, ते ब्रह्म मी आहे याचा मला अनुभव येण्यासाठी सद्गुरूंची गरज असते. आणि अशा सद्गुरूंचं नमन करताना, अशा सद्गुरूंचं मंगल करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. 1400 वर्षाचा चांगदेवराय. भगवान माऊली ज्ञानोबारायांची जेव्हा ख्याती ऐकली, एखाद्याची ख्याती ऐकली की आपल्याला वाटतं त्याला भेटावं. आणि चांगदेवांच्या मनात आलं की अरे हा कोण ज्ञान आहे, त्याला एकदा पाहावं, बघावं तरी म्हटले. मग बघायचं असेल तर भेटीची वेळ मागून घ्यायला पाहिजे. आणि भेटीची वेळ मागवण्यासाठी पत्र, आणि पत्र लिहिताना तिथे अडचण आली. का अडचण आली? अहंकार आहे ना तिथे. अरे म्हणले ह्याला काय पत्र लिहूया म्हटले, 1400 वर्ष मी जगलोय, मग ह्याला नमस्कार करायचा म्हटलं तर अडचण आहे म्हटले. म्हणजे ह्याला नको नमस्कार करायला, ह्याला चिरंजीव म्हणूया का म्हटले, ह्याला आशीर्वाद देऊया का, अरे आशीर्वाद द्यायची पण अडचण म्हटले, कारण ज्ञानाने माझ्यापेक्षा मोठा आहे म्हटले, त्यामुळे आशीर्वाद द्यायची पण अडचण. पण नमस्कार करूया का, मग आपण नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊया, नाही म्हटले, तरी पण अडचण. का? 1400 वर्ष जगलोय म्हटले. ही चांगदेवांची अशी अवस्था का झाली होती, नामदेवरायांची अशी अवस्था का झाली होती? त्याचं कारण असं आहे, ते निगोरा होते, त्यांना गुरु नव्हता. आणि म्हणून जेव्हा ते कोरं पत्र पाठवून जेव्हा आले ना, तेव्हा मुक्ताई म्हणाली, 7 वर्षाची मुक्ताई म्हणाली, काय म्हणाली, चांग्या कोरा तो कोराच म्हणाली. त्याचं कारण असं
एक काय ठरले होते, कच्चं मडकं ठरलं होतं, आणि दुसरे काय ठरले होते, दुसरं कोरा ठरले होते. त्याचं कारणच असं आहे की ते निगोरा होते, गुरु नव्हते त्यांना. आणि म्हणून जरी महान भगवत भक्त असला किंवा महान योगी जरी असला तरी ज्ञान होण्यासाठी, ब्रह्मज्ञान होण्यासाठी, तो भगवंत मी आहे याचा अनुभव येण्यासाठी सद्गुरूंची गरज असते. कारण मला मल नावाचा दोष मला घालवता येईल, माझ्या प्रयत्नांनी घालवता येईल. विक्षेप नावाचा दोष मला माझ्या प्रयत्नांनी घालवता येईल, पण आवरण दोष घालवण्याचं काम सद्गुरूच करत असतात. आणि हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही. म्हणून सद्गुरूंच्या कृपेशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही. आणि अशा परमार्थ पूर्ण करणाऱ्या, तो भगवंत मी आहे याच्या बोधावरती मला आणून ठेवणाऱ्या सद्गुरूंचं नमन करताना, मंगल करताना भगवान माऊली ज्ञानोबा राय सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आणि म्हणून एक गोष्ट महत्वाची आहे, मला आज इथे खूप मोजून बोलावं लागले. देव मोठा आहे बरं का, खूप मोठा आहे. शास्त्र त्याचं वर्णन करतं, तो असीम आहे, अनंत आहे, अमर्याद आहे, अरूप आहे. शास्त्र त्याचं वर्णन करतं. आणि तो असीम आहे म्हणजे कसा आहे, अरूप आहे म्हणजे कसा आहे, अनंत आहे म्हणजे कसा आहे, अमर्याद आहे म्हणजे कसा आहे, मला नाही कळत. हे कळवून देण्याचं काम शास्त्र करतं. म्हणून देव जरी मोठा असला तरी देव कसा आहे हे कळवून देण्याचं काम शास्त्र करतं. म्हणून शास्त्र हे देवापेक्षा मोठं असतं. पण शास्त्राचे काही शब्द आहेत, ते शास्त्रातले शब्द मला कळत नाहीत, ते कुणीतरी मला समजावून सांगायला लागतंय. आणि कोण समजावून सांगतं? सद्गुरू समजावून सांगतात. आणि ते सद्गुरू सोप्या भाषेत समजावून सांगतात. म्हणून सद्गुरू हे शास्त्रापेक्षा मोठे असतात. आता त्रैराशिक मांडा की, देव मोठा, देवापेक्षा कोण मोठं? शास्त्र मोठं, शास्त्रापेक्षा कोण मोठं? सद्गुरू मोठे. आणि म्हणून सद्गुरू कोणापेक्षा मोठे? देवापेक्षा मोठे. असो जयास वाटे देव मोठा तो करंटा. मी नाही म्हणत बरं का, माझ्या पदरचं काय सांगत नाही, संत सांगतात, असो जयास वाटे देव मोठा तो करंटा, असो जयास वाटे मोक्ष हवा तेने सद्गुरू करावा. सद्गुरू विना मोक्ष पावावा हे कल्पांती नोहे, कल्पाच्या अंतापर्यंत हे शक्य नाही असं म्हणतात, ठाम सांगतात बरं का. आणि असं ठाम सांगणाऱ्या सद्गुरूंचं नमन करताना, मंगल करताना भगवान माऊली ज्ञानोबा राय सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. माऊली ज्ञानोबा राय सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. बस ज्यांच्या कृपादृष्टीनं मी उद्धार झालो, माझा उद्धार झालेला आहे, त्या सद्गुरूंचं मंगल करताना ते म्हणतात, जय जय ओ शुद्धे. इथे ते आपल्या सद्गुरू माऊलीला शुद्ध असं म्हणतात, जय जय ओ शुद्धे असं ते म्हणतात. शुद्ध म्हणजे काय? ते आपल्या माऊलीला म्हणतात, त्या आईला म्हणतात की जय जय ओ शुद्धे. लक्षात आलं का बघा? हे सद्गुरू माऊली तू शुद्ध आहेस असं म्हणतात. तू कशा आहेस म्हणतात? शुद्ध आहेस म्हणतात. उदारे प्रसिद्धे, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस असं म्हणतात. अनवरत आनंदे वर्षतीये, अखंड आनंदाचा वर्षाव करणारे आहेस असं म्हणतात. ते आपल्या माऊलीला, आपल्या सद्गुरू माऊलीला, आपल्या गुरु माऊलीला ते शुद्ध आहेस असं म्हणतात. मग शुद्ध म्हणजे काय? कशाला शुद्ध म्हणायचं? भगवान माऊली ज्ञानोबा राय आपल्या सद्गुरूंना शुद्ध म्हणतात. मग शुद्ध म्हणजे काय? कशाला शुद्ध म्हणायचं? तर एक अपवित्र वस्तू आहे. ही अपवित्र वस्तू जेव्हा ह्या दुसऱ्या वस्तू जवळ येते तेव्हा त्या दुसऱ्या वस्तूला आपल्यासारखी करू शकत नाही. वान नाईकर गुण लागतो बरं का महाराज, नक्की लागतो. तुकाराम बाबा एक उदाहरण सांगतात बरं का. हिरा आहे, अस्सल हिरा आहे. तो अस्सल हिरा जेव्हा आपण आयरनीवरती ठेवतो आणि वरून घन मारतो तेव्हा हिरा फुटत नाही म्हणतात. हिरा फुटत नाही. अस्सल हिरा तो त्या आयरनीमध्ये थोडा घुसतो, घणामध्ये थोडा घुसतो. पण तोच हिरा आपण जेव्हा एखाद्या काचेच्या किंवा एका डबीमध्ये सोडतो आणि त्या डबीमध्ये एक ढेकून टाकायचा फक्त बस, आणि डबी पूर्ण बंद करायची, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा ती डबी उघडू ना तेव्हा त्या अस्सल हिऱ्याचं पाणी झालेलं असतं बरं का. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. वान नाही कर गुण लागतो बरं का. पण इथं काय आहे? ही अपवित्र वस्तू जेव्हा या वस्तूकडे येते ना तेव्हा या वस्तूला ती अपवित्र करू शकत नाही. उलट ही वस्तू या वस्तूला आपल्यासारखी करते. म्हणजे अपवित्र वस्तूला पवित्र वस्तू करून सोडण्याचं काम जी दुसरी वस्तू करते त्या वस्तूला शुद्ध म्हणतात. पुनीत केले विष्णुदासी संगे आपली या दोषी. विष्णुदासांनी काय केलं? आपल्या संगतीनं अनेकांना काय केलं? शुद्ध करून सोडलं. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे बरं का, अनपेक्ष सुचिर दक्ष.
या श्लोकावरती माऊली ज्ञानोबारायांनी संतांच्या शुद्धतेचं व्याख्यान केलेलं आहे. खूप चांगला श्लोक आहे बरं का. 12व्या अध्यायामध्येच आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष. संतांच्या शुद्धतेचं व्याख्यान त्यांनी केलेलं आहे. आणि संतांच्या शुद्धतेचं व्याख्यान करत असताना भगवान माऊली ज्ञानोबाराय पुढे सांगतात की जगामध्ये 3 वस्तू पवित्र आहेत. एक काशी, दुसरं हिमालय आणि तिसरं गंगा. या 3 वस्तू पवित्र आहेत असं ते म्हणतात. आपली कथा काय चालली आहे? जय जय ओ शुद्धे. भगवान माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंना शुद्ध का म्हटलेलं आहे? जगामध्ये ह्या 3 वस्तू पवित्र आहेत म्हणजे शुद्ध आहेत. पण माऊली ज्ञानोबाराय त्याच्या पुढे जाऊन सांगतात की या 3 वस्तू पवित्र आहेत, पण या 3 वस्तूंपेक्षा पवित्र हे संत आहेत, सद्गुरू आहेत. आता कसं? आपण एक एक गोष्ट बघू. ते म्हणतात की काशी पवित्र आहे. हो, काशी पवित्रच आहे बरं का. का पवित्र आहे? मोक्ष देऊनी उदार काशी होय किर. काशी आपल्याला मोक्ष देते म्हणून ती पवित्र आहे. काशी आपल्याला मोक्ष देते म्हणून ती पवित्र आहे. पण परी वेचणे लागे शरीर तिये गावी, ही ज्ञानोबाची मेक आहे. माऊली पुढे काय सांगतात? काशी पवित्र आहे, बरोबर आहे, पण काय? परी वेचणे लागे शरीर तिये गावी. तिथे काय करावं लागतं? मरावंच लागतं. म्हणजे काशीत जाऊन महाराज मेलं की बस पवित्र मोक्षच मिळतो बरं का. अट एकच, काशीमध्ये मरायचं. आयुष्यभर राहिला आणि मरायच्या आदल्या दिवशीच पाहुण्याच्या गावाला आला आणि पाहुण्याच्या गावात मेला, काही उपयोग नाही बरं का. तिथे आपल्याला मोक्ष मिळणार नाही. इतके वर्ष राहिल्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून एकच, तिथे काय करावं लागतं? मरावं लागतं. मेल्यानंतर मोक्ष आहे काशीमध्ये. पण महाराज संतांजवळ मरावं लागतं का हो? संतांजवळ मरावं लागतं नाही बरं का. संतांजवळ जाऊन मरावं लागत नाही. अर्जुनाला सगळं काही सांगितलं बरं का. पण सगळं सांगितल्यानंतर सुद्धा किडा काहीतरी थोडा शिल्लक राहिलेला होता. तो वळवळतच होता. ते नाथबाबा म्हणतात ना, ते थोडी राहिली भुणभुण मग एका जनार्दनी शांत केले, ते म्हणतात किंचित राहिली भुणभुण म्हणतात. ते तशी भुणभुण किंचित राहतेच, ती राहिलेलीच होती. भगवंताच्या लक्षात आलं याच्या डोक्यात काहीतरी किडा वळवळायला लागलाय म्हटले, आता याला शांत करायला पाहिजे. आणि मग भगवंतांनी काय केलं? त्याला आलिंगन देण्याच्या मिशानं अर्जुनाला भगवंतांनी आपल्या मिठीमध्ये घेतलं बरं का. आणि मिठीत घेतल्यानंतर ये हृदयीचे ते हृदयी घातले. बस आलिंगन खडे मोक्ष सायुज्यता जोडे. ही संतांची शुद्धता आहे. आलिंगन देण्याच्या मिशाने भगवंतांनी अर्जुनाला आपल्यासारखंच करून टाकलं. मरावं लागलं नाही बरं का त्याला. तिथे भगवंतांनी अर्जुनाला आपल्यासारखंच केलं. आणि मग तो म्हणाला करिष्ये वचनम तव. आता तू म्हणशील तसंच बाबा करीन म्हटले. आता मी काय माझं काय चालवणार नाही म्हटले. बस गुंतलो होतो अर्जुन गुणे म्हणला, मुक्त झालो तुझ्यापुणे. आता काहीच नाही म्हटले, सांगण्या ऐकणे काहीच नाही म्हटले. आता तू सांगशील तसंच म्हणले सगळं. म्हणजे इथे मोक्ष कसा मिळाला? आलिंगन दिल्याबरोबर मिळाला. लक्षात आलं का? तिथे मरावं लागलं नाही. ही संतांचं शुद्धता आहे. दुसरी गोष्ट भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगतात की हिमालय पर्वत सुद्धा मोक्ष देतो म्हणतात. पण महाराज हिमालयाला जावं लागते. हिमालयाकडे गेलं तर तो मोक्ष देईल ना. आणि जायचं म्हटलं तर महाराज इथनं आपल्याला रेल्वेचं तिकीट काढावं लागेल, नाहीतर विमानाचं तरी काढावं लागेल. बरोबर, म्हणजे पैसे खर्च होतात. बरोबर, सद्गुरूंकडे जाताना पैसे खर्च करावे लागतात, तिकीट खर्च करावं लागतं. इकडे येताना इथे काय चालत जरी आलं ना तळाशीतून या माझगाव मधनं, तरी इथे काय पैसे खर्च करावे लागतील का? पण हिमालयामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे काय करावं लागतं? तिथेही मरावं लागतं. हिमवंतू दोषू खाये परी जीविताची हानी होय. माऊली सांगतात बरं का, हिमवंतू दोषू खाये. हिमवंत काय म्हणजे तो काय करतो? कैलास पर्वत काय करतो? तो आपले सगळे दोष घालवून टाकतो. पण तिथे काय करावं लागतं? मरावं लागतं. देह पडावा लागतो, तेव्हाच देह शुद्ध होतो. तैसे सुचित्व नोहे सज्जनाचे. बस सद्गुरूंच्याकडे जाऊन मरावं लागत नाही बरं का. आणि सद्गुरूंच्या जवळ आयुष्यभर राहावं पण लागत नाही. बस ते काही करावं लागत. तिसरी गोष्ट आहे गंगेची. ते म्हणतात गंगा ही पवित्र आहे. आज गंगेच्या काठी अनेक लोक आहेत. आपल्याला कळतंय गंगा पवित्र आहे हे कळतंय. आज गंगेच्या काठी अनेक लोक आहेत. कशासाठी? डुबक्या मारायला निघालेले आहेत सगळे. गंगेच्या काठी जी गर्दी दिसते ना, ती गर्दी एवढीच आहे की माझ्यावरचं जे पाप आहे ते धुवून घालवावं यासाठी गंगेच्या काठी गर्दी आहे. प्रत्येक जण माझ्यासारखा जातो ना तिकडे, आणि माझ्यासारखा तिकडे जाऊन काय करतो? गंगेच्या तिथे डुबकी मारतो आणि येतो आणि म्हणतो माझं काय झालं? पाप गेलं. पण मगाशीच महाराजांनी माझं बोलणं चालताना म्हटले की ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असेल त्याच सगळं होतंय. मग मी डुबकी मारली म्हणजे माझं पाप जात नाही. डुबकी मारली खरी, पाप गेलं तर बरं ना, जातच नाही बरं का श्रद्धा नाही आहे. पाप कुणाचं जातं? ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे त्याच माणसाचं ते पाप जात असतं बरं का. पण तिथे आणखीन महाराज काय करावं लागतं? परी बुडणे आहे तेथे एक. बास तिथे बुडावंच लागतं, वर यायचं नाही बरं का. जे डुबकी मारायचे ना ते बुडायचंच, वर नाही यायचं.
परी बुडणे आहे तेथे एक. हे बुडलं तरच तिथे, डुबकी आत मारली तरच तिथे काय होतं, पाप जातं बरं का. पण सद्गुरूंच्या जवळ असं नाही होत बरं का. तिथे बुडावं लागत नाही, तिथे डुबकी मारावी लागत नाही बरं का. बस. सद्गुरू काय करतात, सद्गुरू मला माझ्या म्हणण्यासारखं करत नाहीत, तर माझी जी संसारावरची आसक्ती आहे ना, ती आसक्ती काढून टाकतात. म्हणून सद्गुरू हे चिदगंगा आहेत बरं का. हा सद्गुरू काय आहेत, सद्गुरूंना चिदगंगा का म्हटलेलं आहे, संतांना चिदगंगा का म्हटलेलं आहे, तर सद्गुरू मला माझ्या म्हणण्यानुसार काही देत नाहीत, तर उलट ते मला काय करतात, संसारावरची माझी आसक्ती कमी करण्याचं काम करत असतात. म्हणून सद्गुरूंना चिदगंगा म्हटलेलं. आणि गंगेला जाणारी सगळी लोक माझ्यासारखी असतात ना, ती गंगेकडे जातात हो. गंगेकडे जाऊन काय करतात, डुबक्या मारतात आणि डुबक्या मारून मारून आपलं सगळं पाप कुठे सोडतात, गंगेमध्ये सोडतात. आता मला सांगा, सगळ्यांनी पाप त्या गंगेमध्ये सोडल्यावर गंगा महाराज पवित्र राहील का हो? गंगा अपवित्र होते. आणि अशी अपवित्र झालेली गंगा कुठे येते, पवित्र होण्यासाठी. तिलाही पवित्र व्हावं असं वाटतंय की मग, आणि मग ती अशी अपवित्र झालेली गंगा पवित्र होण्यासाठी संतांकडे येते, सद्गुरूंकडे येते. मला वाटतं महाराजांनीच एकदा कीर्तनामध्ये हे सांगितलं होतं, कुकुट मुनींचं आहे ते. आता केव्हा तरी त्यांच्याकडून एकदा ऐका ते बरं का. आता मी ते सांगत बसत नाही. पुंडरीकराय निघाले होते, आई वडिलांना घेऊन निघालेले होते बरं का. आणि मग तिथे ते कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये ते राहिले. आणि मग तिथे 3 स्त्रिया आल्या, अत्यंत काळ्या कुरूप होत्या, म्हणे अत्यंत काळ्या कुरूप होत्या. आणि ज्या आल्या त्या आश्रमाची काय केली, झाडलोट केली. आणि ते झाडलोट करून निघाल्या. निघताना एकदम देखण्या, एकदम सुंदर. पुंडरीकायांना कळेना, अरे ह्या येताना आत काळ्या कुट्ट होत्या, आता बाहेर जाताना एकदम एवढ्या देखण्या, कोण आहेत त्या? दुसऱ्या दिवशी तसंच. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या आल्या ना, तेव्हा मग पुंडरीकायांनी काय केलं, त्यांना अडवलं. आणि अडवल्यानंतर विचारलं की बाबा, म्हणले असं तुम्ही येताना काळ्या कुट्ट असता, जाताना एकदम देखण्या होता, तुम्ही कोण आहात? नातांनो मला सांगा, म्हटले कोण आहात? आणि मग त्यांनी सांगितलं की मी गंगा आहे, यमुना आहे आणि सरस्वती आहे. लोक आमच्या इकडे येतात, डुबक्या मारतात, आमचं सगळं आपल्याकडे सगळं पाप आमच्या अंगावरती टाकतात, त्यामुळे आम्ही अपवित्र होतो, काळ्या कुट्ट होतो. आणि मग आम्हाला सुद्धा पवित्र व्हायचं असेल तर आम्ही काय करतो, संतांच्या आश्रमामध्ये येतो, सद्गुरूंच्या आश्रमामध्ये येतो. याचा अर्थ काय, गंगा पवित्र आहे, पण गंगेपेक्षा पवित्र कोण आहेत, संत आहेत बरं का. पण गंगा तरी पवित्र का हो? त्याचं कारण असं, गंगा पवित्र असण्याचं कारण असं, गंगा भगवंताच्या अंगठ्यापासून निर्माण झाली. त्या अंगठ्यावरती कमंडलू, पायावरती कमंडलू पडलं आणि त्यातनं अंगठ्यातनं ते पाणी बाहेर पडायला चालू झालं. आणि मग तिथून ती गंगेचा उगम झाला, ती गंगा आली. म्हणून गंगा पवित्र, आणि देव पवित्र आहे. पण असा पवित्र असणारा देव तो सुद्धा म्हणतो, मी पवित्र केव्हा होतो, जेव्हा मला संतांच्या पाय धूळ माझ्या अंगाला लागते, तेव्हा मी पवित्र होतो म्हणतो. याचा अर्थ असा, पवित्र असणारा देव सुद्धा पवित्र होण्यासाठी संतांच्या चरण रजाची अपेक्षा करतो. म्हणून शुद्ध कोण, म्हणून शुद्ध हे कोण आहेत, संत आहेत बरं का. आता ती कथा सांगत बसत नाही मी, ती कथा महाराजांनीच सांगितलेली होती की देवाचं डोकं दुखायला लागलं आणि देवांनी सांगितलं मला काय पाहिजे, माझ्या डोक्यावरचं औषध एकच, काय, तुमच्या पायाखालची धूळ. प्रत्येक जण नाही 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 म्हणा लागले. आणि नाही नाही म्हणत मग त्यांनी काय केलं, शेवटी कोणच देईना झालं. आणि मग देव म्हटले आता गोकुळात जा म्हणाले. आणि गोकुळात जा आणि तिथल्या गवळणींना सांगा, ते देतील म्हटले. आणि मग त्यांनी ती पाय धूळ दिली आणि देवाचं डोकं बरं झालं. हे देवांनी दाखवून दिलं. काय दाखवून दिलं, तर भगवंत संतांच्या पायधुळीची अपेक्षा करत असतो. याचा अर्थ काय आहे की संत हे सर्वश्रेष्ठ असतात, ते शुद्ध असतात. मनुष्याच्या ठिकाणी अपवित्रपणा आलेला आहे. तो अपवित्रपणा का आलाय, त्याचं कारण असं की मनुष्याच्या ठिकाणी देहोहम हे स्फुरण आहे. देहोहम म्हणजे काय, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, हे मला असं सतत वाटतंय. अनादिकालापासून म्हणून जीवाच्या ठिकाणी अविद्या आली. आणि अविद्या आल्यामुळे त्या अविद्येचा परिणाम असा झाला की मनुष्य मी कोण आहे हे विसरूनच गेला. आणि मी कोण आहे हे विसरणं यालाच अज्ञान म्हणतात. तो मी कोण आहे हे विसरला. जीव मी कोण आहे हे विसरला. पण जीव मी कोण आहे हे जरी विसरला असला तरी सगळंच काही तो विसरला नाही. त्याला काहीतरी थोडं आठवायला लागलं. सगळंच जर तो विसरला असता तर ब्रह्म नष्ट झाल्यासारखं झालं असतं. म्हणून एक श्रुती आहे बरं का, तो सगळंच नाही विसरला, म्हणून त्याला काहीतरी आठवतंय. मग काय आठवतंय, मी आहे हे त्याला आठवतंय. मी आहे, मी आहे, मी आहे हे आठवतंय. आणि जेव्हा जीवाला असं स्फुरण होतं मी आहे, मी आहे, तेव्हा जीव त्याच्या जवळ जे आहे त्याच्यावरती ते स्फुरण सोडतो. मग जीवाच्या जवळ काय आहे, जीवाच्या जवळ त्याचं स्वरूपच आहे, पण स्वरूपालाच तो विसरलाय. म्हणून त्याला अज्ञानी म्हटलेला आहे. जीव अज्ञानी, अविद्येचा परिणाम आहे. जीव अज्ञानी झाला. पण जीव जरी अज्ञानी झाला, आपला आपण पेया विसरू जो धनंजया. लक्षात आलं काय बघा, आपला आपण पेया विसरू जो धनंजया. जीव स्वतःलाच विसरलेला आहे. मी कोण आहे हे विसरलेला आहे. पण
मी कोण आहे हे जरी तो विसरला असला तरी मी आहे हे मात्र त्याला आठवतं. आणि अशा वेळी जीव काय करतो, त्याच्या जवळ जे आहे त्याच्यावरती ते स्फुरण सोडतो. मग जीवाच्या जवळ काय आहे, जीवाच्या जवळ त्याचा देह आहे आणि त्या देहावरती तो स्फुरण सोडतो. आणि म्हणून तो म्हणतो हा देह म्हणजेच मी आहे, देह म्हणजेच मी आहे. आणि मग प्रत्येक जीवाला वाटतं देह जर गोरा असेल तर मी गोरा आहे, देह जर सावळा असेल तर मी सावळा आहे, देह म्हातारा झाला तर मी म्हातारा झालो. आणि मग देह जाणार असेल तर त्याला वाटते मी मरणार आहे. लक्षात आलं का बघा, हे जे स्फुरण आहे देहोहम देहोहम, या देहोहम स्फुरणामुळेच जीवाच्या ठिकाणी अपवित्रपणा आलेला आहे. आणि हा अपवित्रपणा घालवायचा असेल तर काय करावं लागतं, शिवोहम हे स्फुरण आणावं लागतं आणि ते ध्यानाने आणावं लागतं. पण ध्यानाने ते स्फुरण आणून सुद्धा ते पुन्हा ठेवून चालत नाही, ते घालवावं लागतं पुन्हा आणि ते घालवावं लागतं बरं का. कारण देहाच्या दृष्टीनं अत्तर जसा मळ आहे, म्हणजे माती जसा मळ आहे तसा अत्तर सुद्धा मळच आहे बरं का, कारण ते विजातीय द्रव्य आहे. आणि तसं स्वरूपाच्या दृष्टीनं जर विचार केला तर मी देह आहे ही अविद्या आहे आणि मी ब्रह्म आहे ही सुद्धा विद्याच आहे बरं का. मी काय म्हंटल बघा, स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला तर मी देह आहे ही अविद्या आहे, ही उपाधीच आहे. आणि मी ब्रह्म आहे असा जर विचार केला तर ती सुद्धा एक उपाधीच आहे. कारण ब्रह्म कसा आहे, विद्या आणि अविद्येच्या पलीकडचा आहे. ब्रह्म कसा आहे, विद्या आणि अविद्येच्या पलीकडचा आहे. उपाधीच्या वेगळे ते आहे आणि उपाधीच्या वेगळं ते असल्यामुळं ते शुद्ध आहे. आणि अशा ब्रह्माशी विचाराच्या अंगाने सद्गुरू हे समरस झालेले असतात, म्हणून सद्गुरू शुद्ध असतात. आणि यासाठी भगवान माऊली ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंना म्हणतात जय जय ओ शुद्धे म्हणतात. ते पुढे म्हणतात उदारे प्रसिद्धे, ते सांगतात की हे सद्गुरू माते तू उदार आहेस असं म्हणतात. आता देव पण उदार आहे बरं का, देव हे खूप मोठा उदार आहे. पण माऊली ज्ञानोबाराय सांगतात की देवापेक्षा सद्गुरू उदार असतात म्हणतात. मग कसं विचारलं माऊलींना की बाबा तुम्ही म्हणताय कसं ते सांगा. आणि मग भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगायला लागले अरे देव कसा उदार, तर देव पहिल्यांदा काय करतो, घेतो आणि मगच देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा तू उदार. ते तुकाराम बाबांनीच म्हणावं बरं का फक्त, कारण धाडस ते फक्त त्यांच्याकडेच, आपल्याकडे नाही. ते रोखठोक देवाला बोलायचं काम त्यांनीच करावं, बाकी कुणी नाही करायचं. आपण नुसतं म्हणायचं त्यांनी असं म्हटलंय, त्यांनी तेवढी भक्ती होती बरं का. भक्ती काय असावी ही तुकाराम बाबांकडनं शिकावी. काय म्हणाले, घेसी तेव्हा देसी, तू अगोदर घेतोस मग देतोस. काय अगोदर घेतोस, जीवभाव अगोदर घेतोस, मग काय करतोस तू, देवभाव देतोस. ऐसा तू उदार, असा तू उदार आहेस म्हणतो. सद्गुरू तसे नसतात. गप्पा मारत होता बरं का कोणाबरोबर, उद्धवाबरोबर. काय गप्पा मारत होता, म्हणला ए तुला सांगू का, म्हणला ते द्रौपदीला कसं मी हे केलं. द्रौपदीशी अति साकडी, सभेशी करिता ती उघडी, म्या निजांगे घालून उडी, वस्त्रांच्या कोडी पुरवल्या. उद्धवाला सांगतो बरं का, मोठ्या मोठ्या गप्पा देव सांगतो. अरे जेव्हा द्रौपदीला त्या राजसभेमध्ये उघडी केली ना, तेव्हा मी काय केलं म्हटले, मी कुठे होतो म्हटले, द्वारकेमध्ये होतो म्हटले, आणि उडी मारली, जोरात उडी मारली. माझी उडी कशी होती, एक पाय कुठे होता, हस्तिनापुरात होता, दुसरा पाय द्वारकेत होता. म्हणजे एक पाय द्वारकेत, दुसरा हस्तिनापुरात, अशी माझी उडी होती म्हटले. आणि वस्त्रांच्या कोडी पुरवल्या. तुकाराम बाबा म्हणाले हो हो म्हणाले, बरोबर वस्त्रांच्या कोडी पुरवल्यास, पण अगोदर तिच्याकडनं चिंदी घेतला होतास म्हटले. गेसी तेव्हा देसी ऐसा तू उदार. पण संत असे नसतात बरं का. संतांचा उदारपणा कसा असतो. इंद्र एकदा दधीची नावाच्या ऋषींकडे आला आणि दधीची नावाच्या ऋषींना तो म्हणाला मला व्रज नावाचं हत्यार तयार करायचं आहे, आयुध तयार करायचं आहे, त्यासाठी मला तुमची हाडं पाहिजेत. दधीची नावाचे ऋषी म्हणाले इंद्रदेवा, माझ्या हाडांनी जर तुझं हत्यार तयार होणार असेल, आयुध तयार होणार असेल तर घेऊन जा म्हणाले, बेलशक घेऊन जा. कोणताही मोबदला न घेता दधीची नावाच्या ऋषींनी काय केलं, इंद्राला हाडं दिली बरं का. हे संतांचा उदारपणा. देव काय करतो महाराज, देवाच्या ठिकाणी अपपर भाव आहे बरं का. देव आपल्याला तेवढं जवळ घेतो आणि परक्याला लांब करतो. म्हणून महाराज हे पहिल्यापासूनच चालत आले बरं का, हे आपल्याला जवळ घ्यायचं आणि परक्याला लांब ठेवायचं. हिरण्य कपुषीचा नाश केला बरं का भगवंताने. माजलेला होता त्याने, काय 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 मागितलेलं होतं बरं का. बरोबर का बघा, काय 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 मागितलं होतं. देव म्हणाले सगळं तथास्तु म्हणाले. पण त्याला शेवटी फसवलाच बरं का. म्हणून गमतीनं काका, सद्गुरू डॉक्टर काका म्हणतात देवाकडे काय मागूच नाही, पण मागायचं असेल तर वकिलाचा सल्ला घ्यावा म्हणतात. का तर देव सगळंच दिलं ना, उमऱ्याच्या आत उमऱ्याच्या बाहेर. काय काय म्हटला की तो आकाशात नाही, पाताळ जमिनीवर नाही म्हणले, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही म्हणले, सगळ्या ठीक आहे म्हणाले, सगळ्याला तथास्तु म्हणाले. पण शेवटी त्याला फाडला. आणि देव इतके क्रोधित झालेले होते त्याला, त्याचा नाश करताना ना भगवंताच्या जवळ कोणाला जायची छाती झालेली नव्हती, धाडस होत नव्हतं. आणि मग भगवंताचा राग तरी शांत करायला पाहिजे होता. लक्ष्मी माता थरथर कापत होती, जी नेहमी देवाच्या जवळ असायची
ती सुद्धा थरथर कापत होती. आणि मग लक्ष्मी मातेला वाटलं की देवाचा राग शांत करायचा असेल तर एकच काम करावं. तिने भक्त प्रल्हादाला सांगितलं, पुढे जा पुढे जा. आणि मग प्रल्हादाने जाऊन भगवंताच्या हाताला धरलं. आणि हाताला धरल्याबरोबर काय झालं, भगवंताने प्रल्हादाकडे पाहिलं आणि भगवंताचा राग क्षणात निघून गेला बरं का. आणि त्याच प्रल्हादाला भगवंतांनी आपल्या मांडीवरती घेतला. म्हणून देवाकडे अपपर भाव आहे, पण सद्गुरूंकडे असा अपपर भाव नसतो बरं का. मारायला आलेले होते, तो वाल्या मारायला आलेला होता कुणाला, नारद महाराजांना. पण जो आपल्या जीवावरती आलेला आहे त्यालाच त्याने असा काही बोध केला आणि बोध करून त्यांनी एवढ्या मोठ्या उंच पदावरती नेऊन ठेवला की त्यांनी जसं रामायण लिहिलं तसंच देवाला वागावं लागलं. हा सद्गुरूंचा उदारपणा आहे. देव तथास्तु म्हणतो आणि गप्प होतो बरं का. देव सगळं देतो आणि गप्प होतो. क्षणात आपण काय मागेल ते देतो. आपली भक्ती झाली की तो त्यालाही मोकळाच करायचा असतो बरं का आपल्याला. आणि आपल्या भक्तीतनं त्याला स्वतःला मोकळं व्हायचं असते आपल्या भक्तीतनं. म्हणून देवाकडे काहीच मागायचं नाही कधी. खूप छान मागितलं बरं का. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. मागायचं तर तेच मागावं. आणि मग काय केलं बघा, देव तथास्तु म्हणतो आणि गप्प होतो. पण सद्गुरू तथास्तु म्हणत नाहीत, तथास्तु ते म्हणतात. म्हणजे कुठल्या अर्थाने म्हणतात, काना वचनाची आहे बेटी. त्याला काय करतात, बोध देतात. आणि बोध देऊन त्याच्याकडून साधना करून घेतात. आणि साधना करून घेऊन काय करतात, कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. बस मी ब्रह्म आहे या पदावरती त्याला बसवतात. हा सद्गुरूंचा उदारपणा असतो. देव सगळं देतो महाराज, पण आत्मज्ञान देत नाही. देव सगळं देतो. वसुदेवानी तपश्चर्या केली आणि वसुदेवानी तपश्चर्या करून देवाला म्हटले की पुढच्या जन्मामध्ये तू माझा मुलगा झाला पाहिजे. देव म्हणाले तथास्तु. त्याच्या पोटी जन्म घेतला, पण वसुदेवाला आत्मज्ञान दिलं नाही बरं का त्यांनी. ते आत्मज्ञान देण्याचं काम नारद महाराजांनी केलं. हा संतांचा उदारपणा. देवानी सगळं हिरण्यकपुशीला दिलं, पण हिरण्यकपुशीला देवाने असं नाही सांगितलं की अरे ज्या शरीरासाठी तू हे सगळं मागतोस ते शरीर जाणार आहे. कारण ते आलंय म्हटल्यावर जाणारच आहे. ते काही काळ ते टिकतं आणि काही काळानंतर ते जातं. आत्मज्ञानाचा सल्ला, त्या आत्मज्ञानाचा उपदेश त्यांनी नाही केला त्याला. हा देवाचा काय आहे, उदारपणा आहे. हा संतांचा उदारपणा आहे. औदार्य ज्याला आपण म्हणतो, उदारपणा ज्याला म्हणतो, ते 3 प्रकारचं उदारपणा असतं. 3 प्रकारचं औदार्य असतं. एक कनिष्ठ, मध्यम आणि अलौकिक उदारपणा म्हणतात. कनिष्ठ म्हणजे काय, इथे सप्ताह सुरू आहे, इथे यायचं आणि इथे येऊन काय करायचं, आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून खिशातनं एक 50 रुपयाची नोट काढायची आणि गुरुजींच्याकडे द्यायची, महाराजांच्याकडे द्यायचं आणि 50 जणांना सांगत जायचं. काय काय करायला गेलता हो, काय करायला गेलतो म्हणजे काय, अहो ते गुरुजींनी सप्ताह ठेवलाय नव्ह काय, तिकडे गेलतो 50 रुपयाची वर्गणी काढून आलो. तुम्हाला काय, बसा घरात. अहो आमच्यासारख्यांनी दिले तरच ते सप्ताह चालू होतोय. हो, ह्याला उदारपणा, हे कनिष्ठ उदारपणा बरं का. म्हणजे दान दिल्यानंतर सगळ्या जगाला सांगणं, ओरडून सांगणं, देताना तरी काय कसं देणं, आणि ते सगळ्या जगाला ओरडून सांगणं, याला म्हणतात कनिष्ठ दान बरं का. मध्यम म्हणजे काय, माझी योग्यता आहे तेवढंच देणं, मी जेवढं मागितलंय तेवढंच देणं, याला मध्यम दान म्हणतात बरं का. आणि अपार दान कशाला म्हणतात, माझी योग्यता नसताना 1000 पट्टी न देणं, याला काय म्हणतात, अपार दान म्हणतात. आणि म्हणून संत उदार उदार भरले अनंत भंडार. संतांचं जे दान असतं ना, ते संत बघत नाहीत, ते सगळ्यांना वाटत असतात. जसा पाऊस सगळीकडे पडत असतो, नाही जाणे तर मेघ हागरदारी या शेत. पाऊस असं म्हणत नाही इथे हागंदारी आहे, इथे शेत आहे, मी इथेच असं. तसं संत म्हणत नाहीत. संत सगळ्यांकडे काय करतात, बोध करत असतात. आणि संतांचा हा जो उदारपणा आहे, हे कसा आहे, अमूप आहे, अलौकिक आहे. आणि या अमूप आणि अलौकिक उदारपणाला माऊलीने प्रसिद्ध हे विशेषण लावलेलं आहे. म्हणून ते म्हणतात उदारे प्रसिद्धे, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे म्हणतात. आणि पुढे सांगतात अनवरत आनंदे वर्षतीये. हे सद्गुरू माऊली तू अखंड आनंदाचा वर्षाव करणारे आहेस असं ते म्हणतात. आपण मगाशीच म्हटलं की सद्गुरू संत हे काय असतात, आनंदाचा वर्षाव करत असतात. का आनंदाचा वर्षाव करतात, कारण ते ब्रह्माशी विचाराच्या अंगाने समरस चाललेले असतात. आणि ब्रह्म कसं असतं, ब्रह्म सच्चित आनंद स्वरूप आहे. आत्मा कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. विठोबा कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि या सच्चित आनंद स्वरूप ब्रह्माशी ते विचाराच्या अंगाने समरस झालेले असतात. म्हणून ते सुद्धा तसेच असतात. यासाठी ते अखंड आनंदामध्ये निमग्न असतात बरं का. आणि मग संतांच्या जवळ आपण जर गेलो तर आपल्याला एक अनुभव येतो बघा. संतांच्या जवळ गेलो ना, उगाच जायचं बरं का. संतांच्या जवळ काही कारण नाही काढायचं, तिथे जायचं. आणि संतांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला अखंड आनंदाचा अनुभव काही क्षण का असे नाही येतो बरं का. का तर संत काय असतात,
विश्रांतीची विश्रांती असतात. संत हे शांतीची पै शांती असतात. शांतीला जेव्हा शांती हवी असते, म्हणजे फक्त आपल्यालाच शांती हवी असते असं नाही बरं का, पण शांतीला पण शांती हवी असते बरं का. आणि शांतीला जेव्हा शांती हवी असते तेव्हा शांती ही कुठं जात असते? सद्गुरूंच्या ठिकाणी जात असते. विश्रांतीला सुद्धा विश्रांती हवी असते बरं का. म्हणजे विश्रांती, आपण काम केल्यानंतर आपल्याला विश्रांती हवी असते बरं का, तसं विश्रांतीला सुद्धा विश्रांती हवी असते. आणि म्हणून विश्रांती सुद्धा विश्रांतीसाठी कुठे जाते? संतांच्या ठिकाणी जाते. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे आपल्याला अपार आनंदाचा अनुभव येतो बरं का. तर ते अखंड आनंदामध्ये निमग्न असतात बस. आणि म्हणून त्यांच्याजवळ गेल्यानंतर बघा, वाईटाजवळ गेल्यानंतर वाईटच आठवतो बरं का. आणि म्हणून नाथबाबाच सांगतात बरं का, संतांच्या संगतीत राहिलं तर एवढासा थेंब तो एवढा होतो म्हणतात. आणि म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर आनंद होतो बरं का, प्रगाढ शांतीचा आनंद येतो. कारण ते आपल्या सत्शिष्याला आनंदाच्या बोधावरती आरूढ करत असतात. आणि त्यामुळे त्रिविध ताप आहेत. जीवाला छळणारे हे 3 प्रकारचे ताप आहेत. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक 3 ताप आहेत. महाराज सांगत असतील, गुरुजी सांगत असतील इकडे. हे 3 प्रकारचे जे ताप आहेत ना, हे 3 प्रकारच्या तापाने तो पोळला जातो. आणि पोळणारीच माणसं इकडे येतात बरं का. मगाच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर का इकडे कमी का येतात, तर त्रिविध तापाने पोळलेलीच इकडे येतात, बाकी कुणी येत नाहीत बरं का. ती पोळतात तेव्हाच इकडे येतात. त्यांना वाटतंय काय मी उद्धार पावेन, आता मी उद्धार पावेन काय बाबा, असं त्याला वाटतं. आणि अशा वेळी सद्गुरू काय करतात? त्याला बोध करतात आणि त्याला आनंदाचा अनुभव आणून देतात. म्हणून त्रिविध तापाने जरी तो पोळला ना, तरी त्याला त्या दुःखाचं काही वाटत नाही. जीवाच्या ठिकाणी स्वरूपाची जी 3 लक्षणं आहेत, सत, चित आणि आनंद, या सत चित आनंदापैकी सत आणि चित ही 2च लक्षणं असतात. तिसऱ्या लक्षणाची कमतरता असते. जीवाच्या ठिकाणी सत आणि चित्त आणि आनंद, म्हणजे स्वरूपाची ही जी 3 लक्षणं आहेत, त्या 3 लक्षणापैकी 2च लक्षणं असतात, एक सत आणि चित्त. तिसरं लक्षण जे आहे आनंद, त्या आनंदाचीच कमतरता असते. सत म्हणजे काय? 3 कालामध्ये जे असतं त्याला सत म्हणतात. आहे 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 असं जे आहे ना, ते त्याला काय म्हणतात? सत असं म्हणतात. आपल्या सगळ्यांना वाटते ना मी आहे आहे आहे, काय कुणाला असं वाटतं मी नाही नाही नाही, नाही म्हटलं की भाषा बदलते बरं का. चित म्हणजे काय? मी ज्ञाता आहे, ज्ञानवान आहे असं मला असं वाटतं. एकच प्रश्न विचारतो आणि प्रवचन संपवतो. मी आनंदी आहे असं कुणाला वाटतं? त्याने हात फक्त तेवढा वर करा. माझा हात मी बांधून ठेवला. मी सत आहे, मी आहे असं मला वाटतं. मी चित म्हणजे मी ज्ञाता आहे असं मला वाटतं, पण मी आनंदी आहे असं मला वाटत नाही बरं का. का वाटत नाही? तर जीवाच्या ठिकाणी स्वरूपाची जी 3 लक्षणं आहेत, त्या 3 लक्षणापैकी ह्या एकाच लक्षणाचं काय होतंय? कमतरता भासते. आणि ते लक्षण आपल्याला भरभरून देण्याचं काम कोण करताय? सद्गुरू करतात. सद्गुरू मला बोध करतात. जेव्हा मी सद्गुरूंच्या जवळ जातो तेव्हा सद्गुरू मला बोध करतात. मी काय म्हणतो? मी देह म्हणजेच मी आहे, देह म्हणजेच मी, असा माझा समज आहे, दृढ समज आहे बरं का. पण सद्गुरू मला सांगतात की अरे तू देह म्हणजे तू नाही आहेस. मग तू कोण आहेस? तर या देहाच्या आत जे तत्व आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे तत्वगत, या उपाधीमध्ये एक असं चैतन्य असं तत्व आहे जे जन्मालाच येत नाही. जन्माला येत नाही म्हणून म्हातार होत नाही, म्हातार होत नाही म्हणून मरत नाही, असं न मरणारं जे तत्व आहे ते तू आहेस. तत्वम असी, ते तू आहेस. आणि त्या तत्वालाच काय म्हणतात? आत्मा असं म्हणतात. आणि त्या आत्म्यालाच काय म्हणतात? विठ्ठल असं म्हणतात. आणि विठ्ठलालाच काय म्हणतात? ब्रह्म असं म्हणतात. काय ती पंढरी आत्मा तो विठ्ठल. आणि म्हणून तू विठ्ठल आहेस. सद्गुरू मला बोध करतात. काय करतात? तू तोच आहेस, तूच विठ्ठल आहेस, तूच आत्मा आहेस. आणि मला सांगतात आत्मा कसा आहे? आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे असं ते मला सांगतात. आणि मग मी कोण आहे? मी जेव्हा मी साधना करायला लागतो तेव्हा साधना करता करता सद्गुरूंनी दिलेला जो बोध असतो, तो सद्गुरूंनी दिलेला बोध आणि माझी साधना आणि सद्गुरूंची कृपा दृष्टी, जेव्हा मी भगवंताचं नाम घ्यायला बसतो ना, तेव्हा मी काय होतो? ज्याचं मी नाम घेतो त्याच्याशीच मी एकरूप होऊन जातो. म्हणजे मी नामाच्या नामीशी एकरूप होतो. नाम काय आहे? जय जय राम कृष्ण हरी. हे नाम कुणाचं आहे? विठ्ठलाचं आहे. नाम घेणारा कोण? मी. नाम घेणारा मी, ज्याचं नाम घेतोय म्हणजे नाम विठ्ठलाचं घेतोय. नाम काय घेतो? जय जय रामकृष्ण हरी हे त्याचं नाम घेतो. आणि नाम घेता घेता मी विठ्ठलाशीच एकरूप होऊन जातो. आणि विठ्ठलाशी जेव्हा मी एकरूप होऊन जातो तेव्हा माझा मलाच अनुभव येतो, अरे दुसरा तिसरा मी कुणीच नाही आहे. देव पहावया गेलो, देवची होऊन ठेवलो, तोच मी आहे. म्हणजे मला सद्गुरू काय करतात? मला त्याच्यासारखंच करतात. जो मी आहे तोच मला ते करतात. आणि अशा
सद्गुरूंचं नमन करताना, अशा सद्गुरूंचं मंगल करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे